नमस्कार. काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे. काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सोलापूर दौरा झाला. महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतरचा अजित पवार यांचा हा पहिलाच दौरा होता. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि त्यानंतरचा हा पहिलाच दौरा असल्यामुळं संपूर्ण जिल्ह्याचं या दौऱ्याकडे लक्ष लागलं होतं. नेमकं अजितदादा काय आश्वासित करतील असं सगळ्यांना वाटलं होतं. या दौऱ्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचा देखील मेळावा घेतला. त्यांनी 2 मेळावे घेतले. एक शहरचा स्वतंत्र मेळावा घेतला आणि ग्रामीणचा एक स्वतंत्र मेळावा घेतला. ग्रामीणच्या मेळाव्यामध्ये प्रचंड गर्दी होती. अजितदादांचे काल दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये, सोलापूर शहरात हे कार्यक्रम झाले. त्यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा बैठक देखील घेतली. यामध्ये अजितदादांनी लोकसभा निवडणुकीबाबत देखील एक विधान केलं. याबरोबर लोकसभा निवडणुकीवरती बोलत असताना त्यांनी विरोधकांचा म्हणजे इंडिया आघाडीचा देखील समाचार घेतला. आणि जिल्ह्यात सध्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे 3 आमदार आहेत. त्यामधील एक अपक्ष आहेत. एक म्हणजे मोहोळचे यशवंत माने, माड्याचे बबनदादा शिंदे. बबनदादा शिंदे कालच्या मेळाव्याला नव्हते. ते आजारी असल्यामुळे येऊ शकले नाहीत असा खुलासा स्वतः अजितदादा यांनीच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यावेळी केला. आणि तिसरे आमदार आहेत ते अपक्ष आहेत, मात्र ते अजितदादांना मानतात. म्हणजे यावर देखील अजितदादा यांनी स्पष्टपणे विधान केलं, एक मिश्किल वक्तव्य केलं. ते म्हणजे मोहोळचे आमदार यशवंत माने, माड्याचे आमदार बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादीचे आहेत आणि तिसरा गडी हा देखील आमचाच आहे, तो अपक्ष आहे, पण तो मला पहिल्यापासून नेता मानतो, असं एक मिश्किल वक्तव्य त्यांनी केलं. त्यांनी पुढं असं सांगितलं की आपण महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून करमाळा असेल, माडा असेल किंवा मोहोळ असेल, येथील तिन्ही मतदारसंघात आपण मोठ्या प्रमाणात निधी दिला. याशिवाय जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी आपण निधी देत आहोत. अक्कलकोट असेल, माळशिरस असेल, बार्शी असेल, पंढरपूर ह्या सर्व तालुक्यांना आपण विकास निधी देतो आहे. मात्र महायुतीमध्ये आपण सहभागी झाल्यापासून करमाळा, माडा आणि मोहोळ या तालुक्यांना आपण जी प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. मोहोळला तब्बल 500 कोटीचा निधी दिला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. याशिवाय जे राजन पाटील यांनी सीना नदीवरील बॅरिकेड बंधाऱ्यांची मागणी केली. याशिवाय उजनी धरणाबाबत देखील ते बोलले. हे बोलत असतानाच त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना असं सांगितलं की आपल्याला सध्या पक्ष वाढवण्यासाठी, संघटना मजबूत करण्यासाठी बेरजेचं राजकारण करावं लागणार आहे. जे आपल्यापासून दुखावले आहेत त्यांना आपण आपल्याचं कसं करू यावरती भर द्या. आणि हे सांगत असताना पुढे अजून ते असं म्हणाले की बूथ वाईज कमिट्या करून आपलं संघटन मजबूत करा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला उपस्थित कार्यकर्त्यांना. आणि लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना ते असं म्हटले की सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं सध्या सुरू झालेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं वरिष्ठ पातळीवरती आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईलच. मात्र ज्या मतदारसंघामध्ये ज्याची ताकद जास्त आहे, ह्याशिवाय जो उमेदवार निवडून येऊ शकतो त्यालाच उमेदवारी दिली जाईल, असं एक आम्ही धोरण ठरवलं आहे. राष्ट्रवादीसह भाजपकडून देवेंद्र फडणवीस असतील किंवा शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरिष्ठ पातळीवरती निर्णय घेतील आणि लोकसभेच्या उमेदवारीबाबत निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलं. इंडिया आघाडीबद्दल बोलताना ते असं म्हणाले की सध्या काही मोदी साहेबांबद्दल किंवा विरोधकांकडून एक चुकीचा प्रचार केला जात आहे. ते असं म्हणाले की मोदी साहेब जर या निवडणुकीत निवडून आले तर पुढील निवडणुका होणार नाहीत, असा एक चुकीचा प्रचार केला जातो. यावर ते असं म्हटले की असं कधीच होणार नाही. आपली देशाची लोकशाही ही अबाधित आहे, अबाधित राहणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना
अभिप्रेत असलेली लोकशाही या देशामध्ये आहे. त्यामुळे इथे कुणीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये हे सांगत असताना ते असं म्हणाले की विरोधकांमध्ये सध्या मेळ नाही. ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर पडले, त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री देखील त्या बाहेर पडले, त्याच्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री देखील बाहेर पडण्याच्या ह्याच्यात आहेत. त्यांच्यात सध्या मेळ नाही आणि त्यांचा मेळ नसताना ते मात्र अपप्रचार करत आहेत. 2014ला निवडणूक झाली, 2019ला निवडणूक झाली आणि 2024ला देखील निवडणूक होणार आहे. त्याच्यामुळे विरोधकांनी अपप्रचार करून किंवा लोकांची दिशाभूल करू नये, का तर येथील लोकशाही ही मजबूत आहे, लोकशाहीला कोणताही धोका नाही असं सांगण्याचा त्यांनी यावेळी प्रयत्न केला. एकूणच ह्या अजितदादा पवार यांच्या मेळाव्याकडं आणि ह्या सोलापूर दौऱ्याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. त्यामध्ये त्यांनी अनेक विषय देखील सांगितले. उजनी धरण असेल किंवा सीना नदीवरील बॅरिकेड बंधारे हे सुरुवातीलाच मी सांगितलं नेमकं ते काय म्हणाले. अजितदादा नेमकं 35 मिनिटाचं त्यांचं भाषण झालं. या 35 मिनिटांमध्ये नेमकं ते काय म्हणाले हे आपण काय सांगताच्या यूट्यूबवरती त्यांचं संपूर्ण भाषण आहे ते पाहू शकतात. जो उमेदवार विजय होईल त्यालाच आपण उमेदवारी देणार आहोत असं लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांनी सांगितलेलं महत्त्वाचं आहे. कारण सोलापूर मतदारसंघ असेल किंवा माढा मतदारसंघ असेल, येथे नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडं सर्वांचं लक्ष आहे आणि त्यातच त्यांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं आहे. कारण कोण जो उमेदवार असेल त्याला आपण निवडून आणायचं आहे असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. या पुढील काळात देखील आपण जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यावरती भर देत आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं आहे. त्यांचं जे भाषण होतं एकूण ह्या भाषणावेळी म्हणजे अजितदादा ज्यावेळेस आले त्याच्यानंतर प्रचंड गोंधळ झाला. कारण जे सभागृह होतं त्या सभागृहात त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक सुरुवातीला आली होती. त्याच्यामुळं गोंधळ झाला प्रचंड. अनेक लोकांना बसायला जागा नव्हती. हे अजितदादा आल्यानंतर त्यांचं स्वागत झालं आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे यांनी बोलायला सुरुवात केली. मात्र त्यांना पूर्ण बोलता आलं नाही, का तर गोंधळामुळे त्यांचा लोकांनी कुणी ऐकलं नाही. प्रचंड गोंधळ झाला. जागा मिळत नसल्यामुळं गोंधळ झाला सुरुवातीच्या ह्याच्यात. त्याच्यामुळे त्यांना आपलं भाषण आवर्तं घ्यावं लागलं. त्यानंतर राजन पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं आणि लगेचच अजितदादा हे स्वतः भाषण करायला उठले. 35 मिनटं त्यांनी भाषण केलं. त्यांनी ह्या एकूण भाषणामध्ये त्यांनी संजय मामा शिंदे, यशवंत माने आणि बबनदादा शिंदे यांना कशा पद्धतीने आपण निधी दिला हे एक सांगण्याचा प्रयत्न केला आणि या पुढील काळात राष्ट्रवादीचं संघटन मजबूत करण्यावरती भर द्या असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यांच्या आव्हानानुसार त्यानंतर त्यांनी ज्या नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्या झालेल्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते काही पत्र देखील देण्यात आले. त्यामध्ये करमाळा तालुक्याचे राष्ट्रवादीचे नूतन तालुकाध्यक्ष भारत अवताडे यांनाही त्यांनी पत्र दिलं. संजय मामा शिंदे यांनी स्वतः त्यांना पुढं बोलवून त्यांच्या हाताने पत्र दिलं अजितदादांच्या हस्ते. त्यानंतर दीपक आबा साळुंखे, राजन पाटील यांनी देखील आपापल्या तालुक्यातील जे काय पदाधिकारी होते त्यांना अजितदादांच्या हस्ते पत्र दिलं आणि संघटन कसं मजबूत करता येईल यावरती भर देण्याचं आवाहन केलं आहे. एकूणच त्यांनी जी लोकसभा निवडणूक असेल किंवा संघटन मजबूत करण्याच्या ह्यानं जे काही विधानं केलेली आहेत त्याप्रमाणे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी वाढवण्यासाठी कार्यकर्ते कसा प्रयत्न करतील हे पाहावं लागणार आहे. मात्र त्यांचं जे भाषण झालं आणि एकूणच त्यांच्या कार्यकर्ता मेळाव्यामुळं सध्या राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्याचं वातावरण आहे. येणाऱ्या काळात त्याचा कसा फायदा करून घेतला जाणार हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद.